आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया। अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची गाडी राष्ट्रीय महामार्गाला लागली तरी पोलिसांच्या गाड्या कृषी विद्यापीठातच होत्या। फडणवीस हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात जाणार असं पोलिसांना वाटलं, मात्र फडणवीसांची गाडी थेट महामार्गावर गेली आणि मग पोलिसांची एकच पळापळ सुरू झाली। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची अक्षम्य चूक झाल्याचं समोर येताना दिसतंय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, अकोल्यातला भाजपचा महामेळाव्यातलं भाषण संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विमानतळाकडे निघाले, मात्र त्याआधी पोलिसांना असं वाटलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जे अतिथीगृह आहे तिथे ते थांबतील असा त्यांना कयास होता, मात्र ते अतिथीगृहावर न जाता ते थेट विमानतळाकडे निघाले आणि पोलीस यंत्रणा तेव्हा अनभिज्ञ होत्या की ते त्यांची गाडी थेट तिकडे विमानतळाकडे निघाली। तर त्यानंतर मात्र तिथून 3 ते 4 मिनिटं गाडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर निघून गेली। 3 ते 4 मिनिटांनी बाकीचा ताफा जो आहे त्याच्या मागे निघाला, मात्र संपूर्ण हा प्रकार होत असताना पोलीस यंत्रणाची खूप मोठी पळापळ झाली। आणि अजिंक्य, सर्वात महत्वाची गोष्ट, या आधीही अकोल्यात असाच प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्याबद्दल झाला होता आणि आजचा प्रकार जो आहे तो दुसऱ्यांदा अकोल्यात घडलेला आहे। अजिंक्य, ठीक आहे उमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।